अकोल्यात भाजपमध्ये अंतर्गत राजकारण तापलेलं असून माजी महानगर अध्यक्ष अशोक ओळंबे यांचा आरोप आहे की आम्हाला निवडून दिलं नाही तर लाडकी बहिणीचा 1500 रुपयांचा निधी बंद होईल असा मतदारांना सांगून भाजपकडून ब्लॅकमेलिंग केले जात आहे। शिवाय ओळंबे यांनी सांगितलंय की ते अकोल्यासाठी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, पण त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली, ज्यामुळे भाजपच्या मतांचं विभाजन झालं आणि त्याचा फायदा काँग्रेसला झाला। त्यात निवडणुकीनंतर भाजपकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली। ओळंबे म्हणाले की महापालिकेच्या वाढीव भागासाठी आलेला 500 कोटींचा निधी जंगल भागात वळवला गेला आणि काही निधी धनाढ्यांसाठी व जनप्रतिनिधींसाठी वापरला गेलाय। जिथे कुणी राहत नाही अशा जागी लेआउट पडलेला आहे आणि भूमिगत गटार योजनेचं काम सुरू आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात राजकारण तापलंय। भाजपमधील नाराज पदाधिकारी आणि माजी नगरसेवक बंडखोर सभेत सहभागी झाले। माजी गृह राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांचा पुतण्या आशिष पवित्रकार यांनी या नाराज भाजप बंडखोरांची मोट तयार केली असून परिणामी अकोल्यात भाजपमधील अंतर्गत धुसफूस आणि निधीचा गैरवापर यामुळे राजकीय वातावरण आता गोंधळलेलं आहे।